देवाला धन्यवाद असो. लग्न खूप, जोडीदार खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आजचा संदेशच आहे थोडक्यात म्हणा, तुम्ही जोडीदार. मला परमेश्वराचा आत्मा दाखवत होता, अनेक लोकांना मॅरेजची भीती आहे. लग्न झालं तर कसं करायचं, अशा प्रकारचे लोक इथं हजर आहेत. मी नाही, देवाचा आत्म्याने मला 3 आठवड्यापूर्वी सांगितलं होतं असे लोक इथे येणार आहेत की ते भीतीमध्ये आहेत, लग्नानंतर काय होणार किंवा मला जोडीदार कसा मिळणार. आता जोडीदार, आता कितीतरी वय आपण विचारतो, तो कोण 90 आहे, कोण 91 आहे, कोण 85 आहे, कोण 95 आहे. परमेश्वर त्याच्यासाठी कोणाला जन्माला तरी घालणार नाही. समजा आता इथं बाबा एक स्थळ आहे आणि त्याला मुलगी हवा आहेत किंवा मुलगा हवा आहे, ते कुठंतरी फिरत आहेत, आज आहेत कुठंतरी चर्चमध्ये आहेत, देवाची आराधना करत आहेत. तुमच्यासाठी परमेश्वरानं एक चांगली योजना केलेली आहे. माझ्यासाठी सिस्टर प्रीती एक देवाची योजना होती, एक देवाची योजना होती आणि परमेश्वरानं अनुरूप सहाय्यक ठेवलेला आहे. शेजारच्याला पहिला सांगा, तुमच्यासाठी चांगला जोडीदार पहिला ठेवलेला आहे म्हणा. घाबरू नका, भीती बाळगू नका, माझं कसं होणार. तुमच्यासाठी जोडीदार आहे. आहे का विश्वास तुमच्यासाठी जोडीदार आहे? काही वेळा लग्न वेळानं होतं, मग बाळगसाहेब प्रश्न पडतो, देवा कुठं आहे तुझी योजना कुठं आहे? बराच वेळ लागतो लग्नाला, पण उत्तमातलं उत्तम परमेश्वर देतो, उत्तमातलं उत्तम देतो परमेश्वर. आज आपण बघणार आहे, बिब्लिकली बघणार आहोत की जोडीदार आम्ही शोधतोय, काय शोधायचं आहे, आम्ही जोडीदार कशासाठी शोधायचा आहे. प्रियानो, 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोणत्याही तरुणींच्या जीवनामध्ये 3 अशा निवडी त्यांना महत्त्वाच्या आहेत. त्या 3 निवडी त्यांच्या जीवनाला कलाटणी देतात. 3 निवडी. तर त्यातील पहिली निवड आहे, जे प्रत्येक तरुणीला सामान्यतः त्यांना सामोरे जावंच लागतं. तर पहिली निवड आहे, जो आमचा तारणहार आहे, जो आमचा तारणारा येशू आहे, जो स्वर्गीय पिता आहे, येशूची प्रथम आम्हाला निवड करायची आहे. आता माझी मुलं लहान आहेत, त्यांना अजून नाही समजत, तरी आम्ही त्यांच्यावर बिंबवत आहोत. येशू बाप्पा आहे, प्रार्थना करायची, आम्ही बिंबवत आहोत, आम्ही त्यांना वाढवत आहोत. परंतु ज्यावेळी त्यांना सगळं बरं वाईट समजेल आणि त्यावेळी ते म्हणतील, येशू माझा तारणारा आहे, येशू माझं सेव्हियर आहे, येशू माझी निवड आहे. तरुणींना सांगू द्या, आई वडिलांना आपल्या मुलावर बिंबवा, तुमची पहिली निवड जर पाहिजे तर पहिली निवड आमची पाहिजे, येशू आमची पहिली निवड पाहिजे, फर्स्ट चॉईस. बरेच वचनं आहेत, मी वेळ जास्त घेणार नाही. मला सांगू द्या पहिलं प्रियानो, 3 निवडी आहेत. त्या 3 निवडीमधलं पहिलं जे निवड आहे, ज्या लोकांनी येशूला निवडलं ना, आमच्याकडे बरेच उदाहरणं आहेत. ब्रदर दत्ता आहेत बघा, दत्ता उभाराव, ह्याची पहिली चॉईस येशू होता. त्यांची पत्नी तर आहेत, बहुतेक बाहेर मदत करायला, बरोबर आहे ना. सीमा सिस्टर जरा इकडे या, कृपा जरा गेटमध्ये या. आमच्यामध्ये वाढलेला मुलगा आहे, आम्हाला प्रश्न होता, बाबा हा बोलत नाही, सेवेत एवढा चांगला आहे, हे आहे, आणि देवा ह्याला कशी पत्नी मिळणार. हा बोलत नाही, एवढा जास्त मिक्स होत नाही, मंच सांगत नाही, तिथं पत्नी आहे बघा, त्याचे हात वर करा, अजून वर्ष झालेलं नाही. आणि सीमा बरोबर ऑपोजिट, ती बोलणारी मुलगी. आणि परमेश्वराच्या साह्यानं देवोपायामध्ये हा वाढत गेला. ह्याचं पहिलं प्रेम येशू होतं. दत्ता ही मुलगी बघायची का? दत्ता म्हणते, होय पळकसाहेब बघा. अरे पसंत आहे काय? हो तुम्हाला पसंत आहे? पसंत आहे. काय अपेक्षा आहेत? नाही काय अपेक्षा. परंतु मला सांगू दे, जी लोक येशूच्या प्रेमात असतात, आज हीच लोक पती पत्नी अनेकांच्या मॅरेजसाठी मदत करत आहेत. ना कुठला पगार, ना कुठलं काही अपेक्षा नाही आहे. ते आलेत कामधंदा सोडून, पगार घालवून या ठिकाणी येऊन बसलेल्या, ती पत्नी त्याची तिथं अनेकांसाठी मध्यस्थी होत आहेत. या व्यक्तीचं साक्ष मी देत आहे, कारण ह्या व्यक्तीचं पहिलं प्रेम आहे येशू. गेले 7 वर्ष या मंदिरामध्ये सेवा करत आहेत. 6-7 वर्ष झालेत. मंदिराची झाडलोट करत आहेत. वेळेप्रसंगी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी काही कारणानं त्यानं पूर्ण नाही केलं. काही प्रसंगी लोक येतात, काही प्रसंगी त्यानं टॉयलेट देखील धुतलेला आहे लोकांच्या सेवेसाठी. मला सांगण्यास तात्पर्य आहे, येशूच्या प्रेमामुळे ह्या गोष्टी करतात. आणि जे येशूच्या पहिल्या प्रेमात पडतात, ज्यांची निवड येशू आहे,
त्यांना काही कमी पडत नाही. आज आम्ही इथं साक्षण बघत आहे, त्यांची पत्नी सेवा करत आहेत. थँक्यू ब्रदर. त्यांची पहिली निवड. मी त्यांना 1-2 सहज सांगितलेलं होते. ते म्हणले, ब्रदर तुम्ही जे सुचवणार ते चांगलं सुचवणार. आणि परमेश्वर कृपा केल्याने आज त्यांचं मॅरेज खूप आशीर्वादित आहे. पती पत्नींना परमेश्वर वापरून घेत आहे. लोकांची बंधनं तुटली जात आहेत त्यांच्याद्वारे. अनेक मिरॅकल्स त्यांच्याद्वारे घडत आहेत. प्रभू त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये देखील प्रभू सहाय्य करत आहेत. ज्यांची निवड येशू आहे. सर्वांना म्हणा, माझी पहिली निवड येशू आहे म्हणा. कुणाकुणाची पहिली निवड येशू आहे? येस. बायबल सांगतं मत्ते 6:33 पहिल्यांदा त्याचं राज्य धार्मिकता मिळवण्यासाठी बाकीच्या गोष्टी ॲटोमॅटिक मिळतील. मिळणार प्रियानो. परमेश्वरानं कोणाला जास्त, कोणाला कमी, चांगली नोकरी सगळं दिलं असेल. पण कुणी ज्याच्या व्यक्तीची पहिली निवड येशू आहे ना, त्याला पुढच्या 2 निवडी सोपी पडतात. एक तरुणी ज्यावेळी लहानाचे मोठे व्हायला लागतात, तर पहिली त्यांनी निवड करावी येशूची निवड करावी. शेजारच्यात सांगा, येशूची प्रथम तुम्ही निवड करा. येशूची निवड तुम्ही करा. बोलत नाहीत बाबा लोक मोठ्यानं. येशूची निवड तुम्ही करा. ह्यानं काय होतं माहिती आहे काय? शेजारच्यानं एखाद्यानं समजा निवडलं नसेल, त्याला त्याच्या कानामध्ये तुम्ही भविष्यवाणी करता, तुम्ही येशूची निवड करा. न प्रार्थना करणारा व्यक्ती, अरे ते सुभाष ब्रदरनी काय ठेवलं, वधूवर मिळावा, पण तिथं मला येशू मिळाला, माझी प्रार्थना चालू झाली. ही साक्ष असू शकतात, घडत आहेत. मला सांगू द्या प्रियानो, दुसरी निवड आहे. प्रत्येक तरुणीमध्ये त्यांच्या करिअरची निवड करतात. त्यांच्या जीवनात काय काम करायचं आहे. कुणाला नर्सिंगला जायचं आहे, बऱ्यापैकी आपल्यामध्ये नर्सिंगला जातात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात. प्रत्येकाला काही ना काही व्हायचं असतं. तर सेकंड चॉईस त्याची निवड आहे करिअरची निवड. ज्या लोकांनी पहिली निवड केली येशूची, ते मोठे व्हायला लागतात, कॉलेजला जायला लागतात, 12वी पास होतात. मग कुठं घ्यायचं आहे ॲडमिशन, इथं मिळत नाही, तिथं नाही, आई वडील प्रयत्न करतात, पैसे घालतात, सगळं करतात. आणि शेवटी त्यांना त्यांचं करिअर निवडायला लागतं. मला डॉक्टर बनायचं आहे, मला नर्स बनायचं आहे, मला कन्स्ट्रक्शनच्या फील्डमध्ये काम करायचं आहे, मला टीचर बनायचं आहे, मला ॲडव्होकेट बनायचं आहे, मला व्यवसाय चालू करायचा. कुठलाही छोटा मोठा काही व्यवसाय नसतो. सगळं परमेश्वर जर असेल तर सगळं काय आशीर्वादित आहे. अहो, आमचा वॉचमॅन, साधा वॉचमॅन, अशिक्षित वॉचमॅन 50,000 रुपये कमवतो साईटवरचा. आणि 12, 15, 20 हजारला लय गर्व येतो, हे माझं शिक्षण झालं असं तसं. साधा अडाणी, ज्याला बोलता वाचता येत नाही, जी लोक आमच्या साईडवरचे लोक आहेत, 40 ते 50 हजार एका कामगाराला पगार पडतो, लेबरला. ती इतके आशीर्वाद आहेत, तर आम्ही किती आशीर्वादित पाहिजे. परमेश्वर जे आम्हाला दिलेलं आहे, फक्त येशू ज्यांची निवड आहे ना, त्यांना काही कमी पडणार नाही, काहीच कमी पडणार नाही. तेव्हा आम्ही ज्यावेळी आमचा जोडीदार निवडतो, मी तर प्रथम माझ्या मनापासून सांगतो, तुम्हाला जोडीदार निवडायचा आहे, प्रथम प्रभूमध्ये आहे का. हे चांगलं त्या मुलगीने सांगितलं. माझ्यामध्ये पाचगावची एक बहीण होती. कोण होती? मोठ्यानं बोलत होती. हां, मोठ्यानं बोलत होती. तिची परिस्थिती खरोखर अशा गोष्टी आहेत. लोक म्हणतात धार्मिक मुलगा पाहिजे, धार्मिक मुलगी पाहिजे, पण तो धार्मिकपणा बऱ्याच वेळा त्यांचा फाजील धार्मिकपणा असतो. मी बघितलेला आहे, मी अनुभवलेला आहे. बऱ्याच वेळा धार्मिक पाहिजे, धार्मिक आहे, आमची मुलगी खूप धार्मिक आहे, आमचा मुलगा खूप धार्मिक आहे, पण ज्यावेळी वचन त्यांना येतं क्षमा कर, त्याच्या लोकांना मी फाजील धार्मिक म्हणतो. मला सांगू द्या प्रिय, धार्मिकपणा उद्या समजा, आता ब्रदरना सांगितले कुठल्याही मुलामुलींचे एकमेकांना नंबर देऊ नका, मुलं मुलींनी संपर्क करायचा नाही. मी ब्रदर सुभाषना सूचना दिलेत, म्हणून त्यांच्या आईवडिलांचे नंबर्स घ्या, पालकांचे नंबर घ्या. पालक बोलू देत, मुलांनी बोलू नये, वेगळा प्रकार काही घडू नये. यातून तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट तुमच्या थ्रू फिक्स करून द्या. ब्रदरना मी सांगितलं, ते सिस्टर आहेत बघा इथं, कुठं आहेत कांबळे सिस्टर, कुठं आहेत? हां, ताई इथं आहे. ताईचा नंबर देखील तुम्ही जाताना घ्यायचा. ताई हात हलवून सांगा, हे बहीण तुम्हाला पुढची अपॉइंटमेंट्स तुम्हाला फायनल करून देतील. म्हणजे बरेचसे प्रश्न आहेत. आमचा देव शिस्तीचा परमेश्वर आहे, आम्ही शिस्तबद्ध जाणं गरजेचं आहे. मला सांगू द्या प्रियानो, ज्यावेळी असे प्रसंग तुमच्या जीवनात येतील, जसा आजचा संदेश आहे, तुम्ही जोडीदार शोधत आहात का? मी तर माझ्या चर्चच्या लोकांना शिकवतो नेहमी, तुम्ही गेला ना, बायबलचे 4-5 प्रश्न टाका, तो कळतो धार्मिक आहे का नाही. काय ताई, टेन्शन घ्यायचं नाही. धार्मिक
आहे का नाही कसं कळणार? येशूने सांगितलेलं आहे, झाड त्याच्या फळावरून कळेल. हे चिंचेचं झाड आहे, हे आंब्याचं झाड आहे. जायचं म्हणायचं, बाकी काही प्रश्न विचारत नाही. ताई जरा बायबल उघड का, जरा एजऱ्या 8:21 काढ. नव्या करात हुडकायला लागलं की समजायचं हे धार्मिक आहे. लक्षात येते? धार्मिक का ही गोष्ट का असू नये? तिथं आईवडिलांना सांगायचं ह्या मुलीला मी रिजेक्ट करतो. का? अरे बाबा पोरगी चांगली आहे, बघ एकुलती काय बंगला आहे, सगळं तुलाच मिळणार नंतर. ते तिचं तिला राहू दे म्हणायला पाहिजे आम्ही. जी येशूमध्ये नाही ना, ज्याला येशू माहीत नाही तिला मी रिजेक्ट करतो. आम्ही रिजेक्ट कशावरून करायचं आहे? धार्मिक आहे, खूप धार्मिक आहे. त्याला प्रार्थना करायला लावा. बघा प्रार्थना करून बायबलचा एखादा कुठे ते दाखला माहिती आहे का बघा. आज आम्हाला प्रियानो येशूनं सांगितलेलं आहे, झाड त्याच्या फळावरून ओळखून येईल. आंब्याचं झाड आहे की चिंचेचं आहे काय कारल्याचं वेल आहे? हसू येते. लग्न झाल्यानंतर टेन्शनमध्ये पडू नका. येशूनं तुम्हाला कृपा पुरवलेली आहे. ज्यावेळी तुम्ही जोडीदाराच्या शोधात असतात, ज्यावेळी जातात त्यावेळी विचारा, त्यांना प्रश्न विचारा बायबलमधून. आणि तुम्ही रिजेक्ट पण करा, 4 अजून मेळाव्याला यायला लागू दे, पण धार्मिक पहिला. प्रथम व्यक्ती धार्मिक पाहिजे. सिस्टर प्रीती रात्रभर प्रार्थना करत होते. जर प्रेमच नसलं, देवाचीच ओळख नसली, तो धार्मिक कसा? तो धार्मिक कसा? तर पहिली चॉईस पाहिली की पहिली निवड आम्हाला येशूला निवडायचं आहे. तुम्ही कोणी असाल, किती तुमच्याकडे पैसा असेल, सगळं असेल, तुमचं पद असेल, सगळं बाजूला करा. सगळं पहिला बाजूला करा. प्रथम स्थान येशूला द्या. येशूला द्या. येशूला द्या प्रियानो. मला सांगू द्या प्रियानो, दुसरी चॉईस आहे जे तरुण तरुणी करिअरची निवड करतात. ज्या तिसरी जी निवड आहे ज्यासाठी तुम्ही लोक इथं आलेला आहात, काय आहे तिसरी निवड? कशाला आलेला तिथं? मोठ्यानं बोला की मग कसली निवड करायला आलेला आहात? प्रत्येकाला जोडीदाराची निवड करायची आहे ना, चॉईस आहे ना. परमेश्वरानं ही जी तिसरी निवड आम्हाला करायची आहे, एका तरुण तरुणीच्या जीवनातल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. मी देवाच्या आत्म्याच्या साह्याने तुम्हाला सांगत आहे. पहिली निवड ज्यांची येशू आहे. पुढच्या ज्या 2 निवडी आहेत, पुढचे जे 2 गोष्टी आहेत, करिअर आणि जोडीदाराची निवड, ती सोपी होणार. ती सोपी होणार. एक दैवी व्यक्ती आहे, ती आम्हाला मदत करणार, ज्याचं नाव आहे पवित्र आत्मा. जर आपण ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून निवडला असेल तर मला सांगू द्या, तो या पुढच्या 2 निवडीमध्ये आम्हाला मार्गदर्शन करणार. मी सांगणार हो नाही चांगले आहेत, चांगले आहेत, त्यांचं लग्न झालेलं आहे, घाबरू नका, बायको बाहेर बसली आहे, तिथं मुलगा पण आहे. मी सांगणार हो मुलगा खूप चांगला आहे, मुलगा खूप चांगला आहे, धार्मिक आहे. हो माझ्या जवळचा आहे म्हणून मी चांगलंच म्हणणार की वाईट का म्हणणार? माझा लीडर आहे, कीबोर्ड वाजवतोय, ब्रदर चांगला आहे मुलगा. मुलगा केव्हा केव्हा तो भांडतो, मुलगा केव्हा केव्हा तर प्रार्थना करत नाही, हे नाही सांगणार मी. मुलगा चांगला आहे, धार्मिक आहे. आज लोक तुम्हाला फसवतील. पण ज्या लोकांना येशूचं मार्गदर्शन पाहिजेलं आहे, ज्याला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पाहिजेलं आहे, परमेश्वर त्याच्या जीवनातल्या गोष्टी तुमच्या जीवनात रिव्हील करेल, हा मुलगा असा आहे, मग तुम्हाला स्वीकारायचं स्वीकारा. तुम्ही जोडीदाराच्या शोधात आहात. ज्या लोकांनी येशूला निवडलं ना, पुढच्या दोन्ही त्यांच्या निवड, करिअरची निवड असू दे, त्याच्याबरोबर जोडीदाराची निवड असू दे, त्या दोन्ही निवडीमध्ये, या दोन्ही पर्यायामध्ये येशू मार्गदर्शन करण्यास नेहमी तयार असतो. तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन पाहिजेलं आहे? घरातल्यांचं, सुभाष ब्रदरचं, तुमच्या पालकांचं, माझं की येशूचं? हे सगळे आम्ही त्याच्यासाठीच आहोत, मदतीसाठी आहोत. पालकवर्ग तुम्हाला मदत करणार, ते सांगणार, चांगली गोष्ट आहे. पण सगळ्यात पहिली जर आम्हाला मार्गदर्शन पाहिजे ते येशूचं पाहिजे. गरज आहे येशूने तुमच्या जोडीदार निवडीमध्ये मार्गदर्शन करावं. येस प्रियानो, मला सांगू द्या. आणि या 2 पर्यायामध्ये जे पुढचे जे 2 पर्याय आहेत, करिअर आणि जोडीदार निवडायचा, हे दोन्ही पर्याय एकमेकांशी जवळीक आहेत, त्यांचा संबंध जवळचा आहे. करिअरची बऱ्याच वेळ चिंता असते, नंतर लग्नाची चिंता असते. मला सांगू द्या प्रियानो, तर भीती तर बाळगू नका. अनेक लोकांना लग्नाविषयी भीती आहे, म्हणजे माझं लग्न झालं तर मी कसं करणार. बोलू नका,
हात वर करू नका, पण देवाचा आत्मा तुमच्या अंतःकरणातल्या गोष्टी सांगत आहे की तुम्हाला विवाहाविषयी भीती आहे. विवाहाचा संस्थापक परमेश्वर आहे, त्या गोष्टीला आम्ही कशाला घाबरायचं आहे? विवाह ही संकल्पनाच्या देवानं तुम्हाला जन्माला घालताना त्याच्यावेळी केलेली आहे. तुमच्यासाठी जोडीदार निवडलेला आहे, तुमच्यासाठी जोडीदार आहे. आम्हाला फक्त प्रार्थना करायचं आहे, परमेश्वरा जो माझ्यासाठी जोडीदार ठेवलेला आहेस. आमची प्रार्थना, परमेश्वरा ती MBBS झालेली मुलगी मला मिळाली तर बरं होईल, दिसायला पण चांगली आहे, पगार पण चांगला आहे, मला पण काम करायला लागणार नाही. आमच्याकडे लय तसे मिळतात पागसाहेब. तुम्ही आता पुण्यात गेलाय, तुम्ही निवांत आहे. इकडं सगळे नर्स बायको करायची आणि तिला सोडा आणायची ड्युटी करायची. ही रिॲलिटी आहे, ख्रिस्ती लोकांची रिॲलिटी आहे. बायकोला विचारायचं संध्याकाळी सकाळी इडली खाणार का अंडा ऑमलेट करू? ही परिस्थिती आहे. तुम्ही प्रेमानं तुमच्या बायकोला चारा, मी नाही म्हणत नाही, पण ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आहे. आज नर्स मुलगी पाहिजे. कशाला पाहिजे नर्स मुलगी? एखादी 10वी ज्या मुलगीला सेवा करायची ती मुलगी चालत नाही. पैसा पाहिजे, सगळं पाहिजे. रिॲलिटी आहे, वस्तुस्थिती आहे. मी सत्य परिस्थिती बोलत आहे. मला सांगू द्या प्रियानो, आज कोणत्याही गोष्टीची भीती तर बिलकुल बाळगू नका. माझं कसं होईल बाळगू नका. माझं काय होणार, परमेश्वर कसं देणार, परमेश्वराकडे मागा, देवाकडे जाऊन प्रार्थना करा. प्रभू गुडघ्यावर या रोज, प्रभू माझ्यासाठी जी जोडीदार ठेवलेली आहे, माझ्यासाठी जो जोडीदार ठेवलेला आहे, परमेश्वर तुझे नेत्र तिला पाहत आहेत. ती जन्माला येणार नाही, त्याला तू पाहत आहेस परमेश्वरा. फक्त एकच विनंती करतो, माझ्या प्रभू माझी पहिली निवड तू आहेस. ती मुलगा किंवा ती मुलगी माझ्या जीवनामध्ये प्रगट कर. ज्यावेळी आम्ही प्रार्थना करणार ते ती मुलगा मुलगी प्रगट होणार. प्रार्थना बदला. परमेश्वर BSCचं एखादं स्थळ मिळू दे, डॉक्टर एखादं स्थळ मिळू दे, इंजिनियर मिळू दे, अशी प्रार्थना करू नका. अशी प्रार्थना करा की परमेश्वर तुझ्या दृष्टीने जो योग्य जोडीदार आहे तो प्रगट कर, जे तुझ्या इच्छेमध्ये आहे. प्रभू माझी नको, माझ्या घरच्यांची नको, माझ्या नातेवाईकांची इच्छा नको, तर प्रभू तुझ्या इच्छेनुसार माझ्यासाठी जो जोडीदार आहे तो प्रगट होऊ दे. प्रार्थना बदला, प्रार्थना बदला. तुमचं लाईफ आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिली चॉईस येशू आहे. सेकंड जे आमची करिअरची निवड करायची आहे, त्याच्यानंतर जोडीदाराची निवड करायची आहे. करिअर आणि जोडीदार ह्या गोष्टीमध्ये येशू तुम्हाला मदत करू शकतो. पहिल्या निवडीवर दूरच्या 2 निवडी डिपेंड आहेत. आम्ही मधल्याच करिअरच्या मागं लागतो, येशूकडे जात नाही. कित्येक तरी वाईट प्रसंग घडलेले आहेत लोकांशी, ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये. संडे चर्च आहे, बाप म्हणतो नाही बाळा जा, क्लास कर जा. अशा क्लासला आमच्या चर्चचे लोक लाथ मारतात, जे येशूपासून दूर करतात. असं शिक्षण, जे येशूपासून दूर करतात असं शिक्षण आमच्या उपयोगाचं नाही. कितीतरी हायर शिक्षण झालेला एक मुलगा आहे, त्याच्या दारात येतो, सैतानाच्या ताब्यात आहे. काय इंग्लिश बोलतो, काय त्याचं ज्ञान आणि सगळं डिग्री सगळं बघतो, पण 1% येशूसाठी वागत नाही. त्याला म्हणतो तुझं शिक्षण उपयोगाचं नाही, पहिला येशूला घे, येशूला घे पहिला जीवनात, त्यावेळी तू आशीर्वादित होशील. प्रिय मला सांगू द्या, पुढचे 2 निवडीसाठी येशू ही निवड पहिला आम्हाला पाहिजे. तुम्ही आशीर्वादित होत आहात, आशीर्वादित होत असाल तर पुढचे 10 मिनटं मी चालवतो, नाही तर थांबतो. मी प्रार्थना केलेली आहे, पाळक लोकांनी प्रार्थना केलेली आहेत. माझा विश्वास आहे, तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नाही ठेवा. बायबल सांगतं विश्वास दर्शला तर देवाचा गौरव पाहशीला. माझा विश्वास कडक आहे, माझ्या लोकांचा विश्वास कडक आहे. पाळक साहेबांचा इथे जे प्रार्थना करणाऱ्या लोकांचा विश्वास कडक आहे की यांचे लग्न होणार आणि हे लोक सगळे आशीर्वादित होणार येशूच्या नावामध्ये. प्रत्येक जण आशीर्वादित होणार. शेजारचं सांगा मी जोडीदार शोधत आहे म्हणा. बोला बोला, घाबरू नका. मी जोडीदार शोधत आहे आणि मला चांगला जोडीदार मिळणार म्हणा. बोला, मुखानं बोला प्रियानं, मला चांगला जोडीदार येशू देणार म्हणा. माझ्या मुलाला चांगला जोडीदार येशू देणार. बोला तर, येशू बघतोय, तुम्ही बोलताय का नाही? तुम्हीच बोलत नाही. माझ्या मुलाचं चांगलं होणार, माझ्या मुलीचं चांगलं होणार. 3 निवड आपण पाहिल्या. येशूची निवड, ज्यांनी येशूची निवड केली, तरुण तरुणींनो मला स्पष्ट सांगू द्या, करिअर आहे, जॉब आहे, सगळं आहे, पण त्यातून वेळ काढून येशूला निवडा. येशूकडे प्रार्थना करा, बायबल वाचा, थोडा वेळ द्या.
मी म्हणत नाही तुमच्या नोकऱ्या सोडा आणि सेवेला जा, पण त्यातून थोडा वेळ परमेश्वराला द्या, प्रार्थना करा. दुसरी जी निवड आहे कामाची, करिअरची निवड ऑलरेडी बऱ्याच जणांनी केलेली आहे, कारण सांगतात मी इथं कामाला आहे, मी या क्षेत्रात आहे, वॉटेवर सगळं तुम्ही सांगत आहात. पण जी तिसरी निवडीसाठी आम्ही आलेलो आहोत, जोडीदाराची निवड. तर ह्या दोन्ही पुढच्या निवडीमध्ये पहिली निवड ज्या लोकांनी केली ना, ह्या दोन्ही करिअर आणि जोडीदाराचा जो निवड आहे अगदी आशीर्वाद सुलभरित्या. ते पाळक साहेब आहेत. पाळक साहेबांना चिंता करायची गरज नाही हो, काही गरजच नाही. परमेश्वरानं खूप सुंदर सुनबाई त्याच्यासाठी ठेवलेली आहे. जे लोक परमेश्वराचं भय बाळगतात त्यांच्या पिढ्यानपिढ्या आशीर्वादित. पाळक साहेबाच्या नातवं प्रॉफिट्स असणार आहे, नातवं प्रॉफिट असणार आहे. मग सुनबाई कशा असणार? आशीर्वादित असणार. प्रॉफिट जन्माला घालणारी बाई आशीर्वादित असणार. ज्या परमेश्वरानं त्यांना मुलं दिली, त्या परमेश्वराने योजना केलेल्या आहेत. बऱ्याच आई वडील चिंतित असतात, माझ्या पोराचं तेवढं लग्न व्हायला पाहिजे पाळक साहेब, माझ्या बहिणीचं लग्न व्हायला पाहिजे. काल एका भावाचा फोन आला, माझी बहीण लंडनमध्ये आहे पाळक साहेब आणि तिला स्थळ पाहिजे. बघा, एका भावाचं आपल्या बहिणीबद्दल प्रेम. अनेक जणांचं बहिणीबद्दल प्रेम आहे. प्रत्येकाची इच्छा असते की त्यांचं आपल्या लोकांचं चांगलं व्हावं. तर मला सांगू द्या, उत्पत्ती याचं पुस्तक 2 अध्याय 18 ते 25 वचन आपण फास्ट वाचू. अनिकेत, उत्पत्ती 2 18 ते 5. 10 मिनटं द्या मला. उत्पत्ती महत्त्वाचा विषय आहे, मी थांबवणार आहे. 10 मिनटं मला द्या. उत्पत्ती 2 18 ते 25 फास्ट वाचा. जर बायबल असेल तर काढा. आज बायबल कोणी आणलं सांगा मला, मुला मुलींपैकी असेल तर मला वर दाखवा. बायबल कशाला लागते जोडीदार निवडायला? बाळासाहेबांना आणावं. बायबल ठेवा. मी गाडीत जाता जाता, काय जेवण तयार आहे? सोडणार नाही मी लवकर. जेवण उशीर तयार आहे. हां, तयार राहा. तुमची तयारी ठेवा. मध्यला माणसं आहे, टेन्शन घेऊ नका. उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय 18 ते 25 वचन. सगळ्यांना लक्ष द्या. उत्पत्ती 2 याचा 2 अध्याय वचन 18 ते 25. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्य करीन. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीच्या घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याच्याकडे त्याने नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक प्राण्याला जे नाव दिले तेच ते नाव पडले. आदामाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यांना नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्य मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा दिली आणि तो झोपला. तेव्हा त्याची एक फासळी काढून घेतली, तिच्या जागी मांस भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातली हाड व मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे. परमेश्वरानं फासळीपासून स्त्रीची निर्मिती केली, आदामाची फासळी काढून. 18 वचनाकडे लक्ष द्या. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. सर्वांनी मोठ्याने बोला. मग परमेश्वर देव बोलला. मला तरुणींचे ज्यांचं लग्न आहे त्यांचा आवाज मोठा यायला पाहिजे. आई वडिलांना सूट आहे. सगळ्यांचे लग्न जर जे व्हायचे आहेत त्यांनी घोषणा करायची आहे. घोषणा ही वचनाची तलवार चालवत आहात तुम्ही. हां, मुखानं बोलतायचा अर्थ आहे की ज्यावेळी तुम्ही देवाचं वचन बोलता तर देवाची तलवार तुमच्या मुखाच्या द्वारे जाते आणि सैतान कार्य जे काही तुमच्या आडवं येत असं लग्न कार्याच्या ते निघून जाणार. त्यामुळे मोठ्यानं बोला. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. लग्न असताना बऱ्याच वेळा हे संदेश आम्ही बऱ्याच वेळा देतो, पाळक वर्ग देतात. अनुरूप सहाय्यक. फक्त बऱ्याच लोकांना वाटतं, जे अनेक तरुणी आहेत, एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आज देखील आहे. जो जुन्या लोकांचा इतिहास आहे ना, काही वेळा त्यांची चुकी नाही. कमीच लोक असतात आमच्यासारखे की ते सांगतात, माझी पत्नी एका बेडरूम म्हणजे किचनमध्ये देखील तिनं माझी साथ दिलेली आहे. आज मोठं घर आहे तिथं पण ती साथ देत आहे. असं चांगला अनुभव देणं सांगणारी लोक आज कमी आहेत. आज आपल्या समाजाची जर वाईट अवस्था ना, पोरगी बघून घ्या, सांभाळून बघा, त्या पोरगीची चौकशी करा, सगळं करा. तुम्ही खरा, परंतु जो आमचा लोक अनुभव सांगतात ना,
जुनी लोक ज्यांची लग्न झालेले आहेत, काय या बायकांची अशीच कटकट असते. पोरांना पोरं सांगतात बघा भेटल्यानंतर, हे सब लोक ऐसे रहते. काही लोक लग्नच करत नाहीत. काही लोकांना असे तरुण आहेत, लग्नाचं नाव काढलं तरी थरथर कापतात, भीती वाटते. अशा परिस्थिती आहेत. एक पाळक म्हणून ज्यावेळी आम्ही ते हँडल करतो ना, तेव्हा आम्हाला कळतं की देवा काय हे सैतानाच्या जीवनात कार्य करत आहे. अनेक वेळा अनेक तरुणीच्या मनामध्ये ग्रह होतो की त्यांना वाटतं बाबा असं असेल तर लग्नच न केलेलं बरं. जुना अनुभव, घरातला कुठला तर अनुभव. ते पती पत्नी भांडतात. अहो ते भांडतात, त्यांनाच सैतान चालवतोय. तुम्हाला काय घाबरायची गरज आहे? येशू निवड तुमची आहे, तुम्हाला काय घाबरायची गरज आहे? त्यांनी येशूला नाही निवडलं, ते भांडण करत बसणार. ज्याने येशूला निवडलं त्यांच्यात भांडण होणार का? नाही होणार. आम्हाला घाबरायची गरज नाही. पण मला सांगू द्या, बराच वेळा लग्न, मनुष्य हा लैंगिक प्राणी आहे. समजत आहे मी बोलत आहे? मनुष्य लैंगिक प्राणी आहे. त्याला भावना आहेत, सेक्सच्या भावना आहेत. मॅरेज म्हणजे सेक्स नाही आहे. इतक्यापुरता हा मर्यादित, म्हणजे बाबा जे लैंगिक संबंध आहेत ते म्हणजे मॅरेज, म्हणजे लग्न, म्हणजे संबंधापूर्वी दिलेली मान्यता. ज्यांचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर आम्ही त्या गोष्टीचा अनुभव घेतो. पण मला सांगायचं आहे, बऱ्याच लोकांना कन्सेप्ट असा वाटतो की लग्न केलं मन भरून सेक्स मिळतो, किंवा सेक्सुअल जो भावना आहेत म्हणजे मॅरेज आहे. मॅरेज झालं की लैंगिक भावना. मला सांगू द्या, इतक्या गोष्टीसाठी मर्यादित विवाह नाही किंवा जोडीदार नाही आहे. बायबल एवढ्या गोष्टीसाठी मर्यादित, देवानं दिलेले गोष्टी आहेत, भावना आहेत. बायबल देखील स्पष्ट सांगतं ते पाप नाही आहे. पती पत्नींचं बायबल सांगतं लग्न सर्वस्वी मान्य असावं, अंतरून निर्दोष असावं, अंतरून निर्दोष असावं. सेक्स ही कल्पना परमेश्वराने दिलेली आहे. विवाहानंतरचा सेक्स हा देवाला मान्य आहे. मला सांगू द्या, तुम्ही जोडीदार शोधत आहात, माझ्या मनामध्ये सेक्शुअल भावना येतात म्हणून मी लग्न करायचं. इतक्या मर्यादित गोष्टीसाठी विवाह नाही आहे. थोडंसं जड वाटत आहे, पण सत्यता आहे. सत्यता आहे. बाळकसाहेब काय बोलत आहात? अहो सत्यता आहे. मला सांगू द्या, बायबल एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मर्यादित तुम्हाला नाही राहत. जर बायबलचं ज्यांना कन्सेप्ट बघायचं आहे तर बघूया आपण. मला सांगू द्या प्रियानो, लग्न देवाच्या दृष्टीनं एक मौल्यवान गोष्ट आहे. शेजारच्याला सांगा, लग्न किंवा मॅरेज किंवा जोडीदार देवाच्या दृष्टीनं एक मौल्यवान गोष्ट आहे. म्हणा आज मौल्यवान गोष्ट आहे. एक वचन आहे बघा, ज्याला स्त्री प्राप्त होते त्याला काय मिळतं? त्याला काय होतं? परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो, कृपा प्राप्त होते. सद्गुरू स्त्रीविषयी लिहिलेलं आहे. लग्न, मला सांगू द्या, लग्न म्हणजे बऱ्याच लोकांसमोर येतो. बऱ्याच लोक सगळ्या लोकांना दाखवायसाठी लग्न करतात. आई वडील म्हणतात अरे बाबा लग्न केव्हा करणार? आई वडिलांसाठी लग्न करतात, लोकांना दाखवण्यासाठी लग्न करतात. लग्न ही देवाच्या दृष्टीनं उत्तम अशी गोष्ट आहे, ज्याला किंमत आहे, जे मौल्यवान आहे. देवाच्या दृष्टीनं प्रियानो मौल्यवान गोष्ट आहे मॅरेज. मला सांगू द्या प्रियानो, लग्न हे देवाच्या दृष्टीने किती मौल्यवान आहे हे आम्हाला समजत नाही. बराच वेळा आम्हाला समजत नाही. जेव्हा बायबलची सुरुवात आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, जे वचन आम्ही वाचलं, देवानं आदामाच्या फासळीपासून अनुरूप सहाय्यक म्हणलेलं आहे. हेल्पर अनुरूप त्याच्या सहाय्य, त्याच्यासारखा सहाय्यक मीन्स मदत करणारा. तो सहाय्यक कुठं सहाय्य करतो? अनुरूप सहाय्यक. आम्ही जी निवडत आहे, आम्ही जो जोडीदार निवडत आहे, त्यांना कुठं आम्हाला सहाय्य करायचं आहे? फक्त संसारात? ह्या पोरांनी चांगली गोष्ट सांगितली, देवाला धन्यवाद दिला. देवा अशी मुलं मुली तर पाठवलीस की त्यांना मिनिस्ट्रीमध्ये सहाय्य करणाऱ्या मुली पाहिजे.
सेवेमध्ये सहाय्य करणाऱ्या मुली पाहिजे आहेत, अनुरूप सहाय्यक, जी सेवेमध्ये मदत करेल, जी घरात मदत करेल, अडचणीच्या प्रसंगी सगळ्या प्रसंगी ती मदत करेल. पण मला सांगू द्या, आदाम हवेपासून परमेश्वर उत्पत्तीमध्ये सुरुवातीलाच लग्नाविषयी बोलतो. आदाम हवेला परमेश्वर निर्माण केलं, अनुरूप सहाय्यक. विवाह तिथंच दिसतो, पहिलं लग्न तिथंच दिसतं. लग्न झालं का हो आदाम हवेचं? मी तर काय जेवायला गेलो नव्हतो बाबा. रणबीर सिस्टर तुम्ही गेला होता आदाम हवेच्या लग्नाला? बायबलमध्ये हो गेला होता, बरोबर आहे, बरोबर आहे. दुसरं एक लग्न आहे नव्या करारामध्ये, कोणी जाऊन द्राक्षरस पिऊन आला? मी तर जाऊन आलो बाबा. कोण कोण गेलाय? सहज विचारा. तुम्ही काना गावातील लग्नाला गेलेला का? अहो तुम्ही बोट चालत चालत त्या चमत्कारावर गेला, याचा अर्थ आहे तुम्ही आत्म्याने तिथे गेला हो. नव्या करारामध्ये देखील येशूनं पण का निवडलं हो? आमच्यात एक माणूस होता, उलटं डोकं होतं. तो सांगायचा हे येशूचा चमत्कार पहिला चमत्कार नाही. काना गावातला जो पाण्याचा द्राक्षरस केला हा चमत्कार पहिला नाही, त्याच्या आधी चमत्कार होते. बाबा म्हणलो तू शांत बस, माझं डोकं दुखू नको, बायबल सांगतो पहिला चमत्कार आहे. आम्ही भांडत नाही त्याच्यावरून. मला सांगू द्या प्रियानो, येशूनं पण एका लग्नाची निवड केली. लक्षात येते? महत्त्वाचं आहे जोडीदार निवडणं. मॅरेज महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे देवाच्या दृष्टीनं. येशूला मेलेले 50 उठवता आले असतात की हो? लाजारचा चमत्कार येशूला पहिला करता आला असता, तर तो येशूनं पहिला चमत्कार केला काना गावातील एका लग्नामध्ये. मॅरेज महत्त्वाचं आहे देवाच्या दृष्टीनं आहे. आज प्रियानं मला सांगू द्या, आदाम हवेपासून एका लग्नापासून बायबलची सुरुवात होते. नव्या कराराची सुरुवात पण येशूची सेवेची सुरुवात एका लग्नापासून होते. बायबलचा शेवट एका वधूवर येऊन थांबतो, एका नवरीवर येऊन थांबतो. बायबलचा शेवट पण एका लग्नाविषयी येऊन थांबतो. आम्ही सगळेजण त्याची वधू आहोत. आपण सर्वजण म्हणूया मी त्याची वधू आहे आणि तो वर मला नेण्यासाठी येणार आहे. रोम 8:14 जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो, जी वधू तयार आहे, आत्म्यात तयार आहे, आत्म्यात तयार आहे. वर्षात एकदा चर्चला जात नाही, आत्म्यात तयार आहे. आत्मा चालवतो, ती आत्म्यात चालतो. त्या वधूला न्यायला येशू येणार आहे, येशू येणार आहे. येशू आमच्याशी ते स्वर्गीय वैवाहिक नातं जोडायला तयार आहे. येशू आम्हाला त्याची वधू म्हणून निवडायला तयार आहे. बायबलच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मॅरेज देवाची संकल्पना आहे, पवित्र संकल्पना आहे. परमेश्वरच्या दृष्टीनं त्या मनात कुठले ग्रह असतील तर बाजूला करा. आज इतकं सांगतो, आज संध्याकाळी मुलं मुली शांत झोपणार आहेत. कुणाकुणाचा विश्वास आहे मी आज शांत झोपणार आहे? हात वर करा, लाजू नका. एवढे लोक शांत झोपणार आहेत आजचं वचन ऐकून तरी. भले आज जरी जोडीदार सुभाष ब्रदर कोण मिळाली नाही तर झोप मात्र लागणार आहे की आमच्यासाठी परमेश्वरानं ठेवलेले आहे. आहे ना विश्वास? येस. मला सांगू द्या प्रियानो, 5 मिनटं घेतो, जास्त वेळ घेणार नाही, 5 मिनटं घेतो. प्रियानो, वैवाहिक संबंध जे आहेत हे सर्वात महत्त्वाचं वैयक्तिक नातं आहे. वैयक्तिक नातं आहे. प्रीतिया, माझा भाऊ आहे, माझ्या बहिणी आहेत, माझे आई वडील आहेत, सगळा परिवार माझा आहे. आई वडील प्रभूमध्ये नाही आहेत आता, म्हणजे झोपी गेलेले आहेत. पण माझी पत्नी आहे, काही अंतर आहे. मी माझ्या बहिणीला देखील माझं सांगू शकत नाही, काही गोष्टी लपवू लपवतो. मला मर्यादा येतात. मला माझ्या आईला सांगताना काही वेळ माझ्या मर्यादा येतात. पण एक व्यक्ती आहे तर जे आहे ती मी सांगू शकतो, काही लपवू शकत नाही. ती भावाशी एखादी गोष्ट शेअर नाही करू शकत, काही असेल पर्सनल, पण ती आपल्या नवऱ्याशी बोलू शकते. देवाच्या दृष्टीनं प्रेमानं विवाह हे एक वैयक्तिक नातं आहे, जवळचं नातं आहे. परमेश्वरानं त्याला अर्ध अंग म्हणलेलं आहे. माझं शरीर अर्ध आणि ह्या अर्ध्या असं आम्ही दोघं मिळून एक झालो. लक्षात येते? देवाला धन्यवाद असो. प्रियानं मला सांगू द्या, वैवाहिक संबंध, वैवाहिक जीवन हे सर्वात महत्त्वाचं वैयक्तिक नातं आहे, वैयक्तिक संबंध आहे.
आज आमच्याकडं 70, 75, 80 वर्षाचे वैवाहिक लोक आनंदानं राहत आहेत. मी मागं एक उदाहरण दिलं मुंबईचं. पुन्हा मुंबईवर लोक आले, त्यांना वाईट वाटायला लागू नये प्रियानो. पैसा एवढं लोक मिळवतात, एवढं मिळवतात. मी मागच्या वेळी सांगितलं उदाहरण. मुंबईमध्ये मुलं अमेरिकेमध्ये वडील वारले म्हणून मुलगा आला, वडिलांचं सगळा अंत्यविधी केला. नॉन बिलिव्हर लोकांची साक्ष आहे. सांगितलं, आई एक फॉर्मॅलिटी आहे, विजाचा ॲप्लिकेशन्स आहे, तुझं पासपोर्ट तर मी आत्ता काढून घेतो, त्यांच्या फॉर्मॅलिटी आहेत, मी करतो आई, आणि तुला मी घेऊन जातो. म्हातारी 75 वर्षाची, नवरा 80 वर्षाचा. अगदी म्हणून मी म्हणतो विवाहाचे जे संबंध आहेत, वैवाहिक संबंध आहेत ना, ते खूप महत्त्वाचे आहेत. ते म्हातारपणात तर खूप महत्त्वाचे आहेत. एकमेकांना आधार देतात. ते कशी तरी आपलं, ती लंगडत असणार म्हातारी, तो म्हातारा लंगडत असणार, त्याचं डोकं दुखत असणार, हिचं पाय दुखत असणार. तो तिला सांगतो ही गोळी घे जरा, मी तुला पाय चोळतो. ती म्हणणार मी तुझं डोकं दाबतो. थांब, तुला खोकला येतोय, मी तुला जरासं गरम पाणी आणतो, औषध देतो. थांब, अशक्तपणा आलंय, मी तुझ्यासाठी एखादी कॉफी बनवतो. जे वैयक्तिक नातं आहेत. त्या मुलानं गेला 6 महिने, त्या मुलानं संपर्क करायचा प्रयत्न केला. आई काय फोन उचलत नाही, कॉलनीतल्या कोणाचा नंबर नाही. मुलगा चिंतेत, आई का उचलत नाही. काही लोक दिवसानंतर फोन लागणं पण बंद झालं, संपर्क तुटला. 5-6 महिन्यानंतर तो मुलगा इकडं आला, परत इंडियाला आला. चौकशी केला कॉलनीमध्ये, सोसायटीमध्ये विचारलं, हायफाय सोसायटी, कोण कोणाचं कोण नाही. विचारलं, अहो म्हणजे आई तुम्हाला दिसते का चालताना वगैरे खाली गार्डनमध्ये, तर येते का? ते म्हणलं, अहो तुमची आई 5.5-6 महिने झालं दिसलेलं नाही. आम्हाला वाटलं तुम्ही अमेरिकेला घेऊन गेला त्यांना. त्याला आश्चर्य वाटलं, आई माझी दिसलेलं नाही, आई कुठे गेली? पळत जातोय. दाराला कुलूप पण नाही, आतून कडी आहे हॉलची. दार तोडलं बिचाऱ्यानं. आई 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 शोधायला लागला. बेडरूममध्ये गेला. आईची हाडं होती बेडवर, हाडं. आईवडिलांनी मोठं केलं. ज्यावेळी म्हणून विवाहानंतरचे मी का सांगत आहे, हाडं म्हणजे आई केव्हा मेली कळालं पण नाही. विवाहाचे जे संबंध आहेत, वैवाहिक संबंध आहेत, हे महत्त्वाचं वैयक्तिक नातं आहे. ते जगत होते. आई वडील कसे पण होते. तो काय पैसे पाठवत होता, काय करत होता, व्हिडिओ कॉल, आई बरा आहे काय? हो बरा आहे, मी चांगला आहे. जरी दुखलं तरी आई वडील सांगणार नाही आई व्यवस्थित, गुडघा काल दुखत होता, आज बरा आहे. आई वडिलांचं रिस्पेक्ट करा. तरुणींनो, सासू सासऱ्यांचं पण रिस्पेक्ट करावं लागेल. मी यासाठी सांगत आहे, वैवाहिक संबंध, वैवाहिक कन्सेप्ट परमेश्वरानं केलेले आहे, देवानं केलेले आहे. हा विवाहाचा संस्थापक येशू आहे. मला सांगू द्या प्रियानो, काही आम्ही लपवू शकत नाही. एवढी चांगली गोष्ट देवाकडनं आहे काय माणसाकडनं आहे? कुणाकडनं आहे? काही लोक शपथा घेतात. मला वाईट वाटतं बाळासाहेब, त्या शपथा आठवत पण नाहीत. लग्न असतं, लग्नात शपथ घेतात. सुखात, दुःखात, समृद्धीत, आजारात, दारिद्र्यात, काय काय जरा मला पाठ कर, जरा माहीत असं सांगा कोण लग्न लावणार. एवढंच मला माहिती आहे बाबा, मी तर काय लग्न लावत नाही. काय काय शब्द वापरतात, सुखात, दुःखात, आजारात, समृद्धीत, दारिद्र्यात, दरिद्रीत, आणि काय सगळ्यात मी साथ देईन. लग्न जे झालं ना, देवाच्या समक्षानं, मी देवाच्या समक्षानं साक्ष घेतो. दारिद्र्यात, गरिबीत, श्रीमंतीत, सगळ्या गोष्टी देवाला शपथ घेतो. अरे देव म्हणतो तू खोटी शपथ घेतलीस. मग देवाच्या साक्षीने आम्ही शपथ घेतो. सगळ्या माणसाच्या समक्ष आम्ही घेतो, पाळक्यांच्या समोर घेतो, देवाच्या वेदीवर आम्ही येऊन साक्ष घेतो, शपथ घेतो. कुणाची शपथ घेतो? कुणाची शपथ देतो आम्ही? माणसाला दाखवायला आम्ही शपथ घेतो. आम्ही विसरून लग्नाच्या वेळी ज्या शपथ घेतल्या ना, याचा विसर ज्यावेळी पडतो त्यावेळी घटस्फोट होतात, त्यावेळी भांडणं होतात, ते लोक सोडायला तयार होतात. मला बऱ्याच वेळा लोकांचे येतात प्रश्न, बाळासाहेब त्या मुलगीपासून माझी सुटका होऊन प्रार्थना करावी. ए फोन ठेव खाली, तुझं देणं काढलेलं नाही का? तुझ्या घरच्यांचं देणं काढलेलं नाही बाबा. उलट मी प्रार्थना करणार, ती मुलगी लवकर तुझ्या जीवनात येणार. फोन कट. 5-7 लोक, 8-10 लोक बाळासाहेब चर्चला आलेत.
आणि मला म्हणायला लागलेत, बाळासाहेब तुम्ही आला की समस्या सॉल्व होते. हो म्हटलो, समस्या सॉल्व होते. अडचणीतून लोक बाहेर येतात, प्रार्थना करतात. मला म्हणले चला जायचं आहे. आमचं बऱ्याच दिवसापासून लग्न, मुलगी तिकडं आहे आणि मी इकडं आहे आणि आम्हाला ते काय नकोच आहे आणि आम्हाला सोडवायसाठी तुम्ही चला. त्या व्यक्तीला सांगितलं, बाबा तो जुडवायचा असेल तर मी तुझ्यावर येतो, जर मोडायचं असेल तर तुझं तू बघ. त्या व्यक्तीनं वाईट वाटलं, चर्च सोडून गेलेत. न जावा, माझ्याकडे वेळ नाही तुमच्यासारख्या लोकांसाठी. ज्यांना बदलायचं नाही त्यांना परमेश्वर पण बदलत नाही. आणि मला सांगू द्या, त्यांच्यासाठी केलेली प्रार्थना आजपर्यंत त्यांचं लग्न मोडलं नाही. आजपर्यंत त्यांचं लग्न मोडलेलं नाही. परमेश्वर यांचं लग्न मोडूच नाही म्हणून प्रार्थना केली मी. बस हो म्हणत. कसं प्रार्थना करणार? दुसऱ्याचं वाईट होऊ दे आणि आमचं चांगलं होऊ दे. नाही बाबांनो, मला सांगू द्या, येशूनं जोडलेलं म्हणून माणूस सहज म्हणतो, देवानं जे जोडलं आहे ते माणसानं तोडू नये. पण ती पोरगी ऐकत नाही, ती पोरगी बेकार आहे. आणि वचनाने म्हणायचं, देवानं जे जोडलं आहे माणसानं तोडू नये. ज्या लोकांची जी निवड येशू आहे, ज्याची पहिली निवड येशू आहे, ते लोक तोडत नाहीत. जे शब्द विसरतात ना, ते लोक मोडायला जातात. मी लोकांना म्हणतो, मला कोर्टात बोलवा, कोर्टातून मी नाही त्यांचे डिवोर्स कॅन्सल करून इथं आणलो तर विचारा. कित्येक लग्न जुळवलेले आहेत. आनंद आहे, आनंद आहे. आज एक आपले प्रभूमध्ये भाऊ बहीण तुमच्याबरोबर वेळ घालून खूप आनंद मिळत आहे. देवाला मला सांगू द्या प्रियानो, प्रत्येकजण आशीर्वादित होणार. जे लोक आज येशूची निवड करतात ते आशीर्वादित होणार. त्या मुलामुलींचं तुमच्या कल्याण होणार. जे मुलं मुली तर हजर आहेत, घाबरू नका. येशू तुमच्यावर आहे, येशू तुमच्यावर आहे. नीतिसूत्रे आज 16:3 तुमच्यासाठी अभिवचन आहे. तुम्ही आपलं कार्य परमेश्वर सोपवा, तुमचं बेत सिद्धीस गेल्याशिवाय राहणार नाही. मला सांगू द्या प्रियानो, आज ख्रिस्ती तरुण तरुणींनी ख्रिश्चन जोडीदार निवडला पाहिजे. प्रत्येकजण म्हणत आहे बाप्तिस्मा झाला पाहिजे ख्रिश्चन. मला बरं वाटलं, मला बरं वाटलं. आमच्याकडे लोक आहेत, बाळासाहेब मुलगी हिंदू आहे, आमचं पोरगं ख्रिश्चन आहे, एक आत्मा आपल्यात येतोय, एक आत्मा आपल्यात येतोय. एक आत्मा येत नाही, तुमच्या पोराचा आत्मा भटकतोय. बायबल सांगतं हा ख्रिस्ती विवाह आहे. मी कुणाचा अपमान करायला त्या ठिकाणी उभा नाही. जर कुणाला लागत असेल क्षमा असावी. मी कुणाचे अपमान करायला या ठिकाणी, पण बायबल जे सांगतं ते मी सांगायला तयार आहे. आम्ही जर जोडीदाराच्या शोधात आहोत तर आम्ही ख्रिश्चन जोडीदार निवडला पाहिजे. शेजारच्याला सांगा, आम्ही ख्रिस्ती आहोत. मोठ्या मोठ्यानं बोला, आम्ही विश्वासणारे आहोत. आम्ही विश्वासणारा स्थळ हुडकायला पाहिजे. भले कच्चा पक्का कसा पण असू दे. एजरे पुस्तक काढता येऊ नये, उद्या होऊ शकतो, पण बाकीची गॅरंटी आम्ही काय घेऊ शकत नाही. मला सांगू द्या प्रियानो, नाही नाही होणार. त्यांनी सांगितलेलं, हो मला शपथ घेऊन सांगितलेलं आहे, मी प्रभूमध्ये येणार, चर्चला येणार. मी प्रभूमध्ये येणार, चर्चला येणार, सगळे येणार. असं सांगितलं जातं तसं होत नाही. आमची निवड योग्य पाहिजे. तुम्ही जोडीदाराच्या शोधात आहात, तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्ही ख्रिस्ती आहात, तुमचं कुटुंब जर ख्रिस्ती आहे तर तुमची निवड जोडीदार निवडताना विश्वासणारा या नात्याने निवडा. आमोस याचं पुस्तक 3रा अध्याय आणि 3रं वचन वाचूया आणि आपण थांबणार आहोत. आमोस 3:3. आणखीन एक वचन आहे ते वाचून आपण थांबूया. आमोस 3:3 काढा लवकर. आमोस 3:3. पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकाबरोबर चालतील काय? परत वाचा. पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकाबरोबर चालतील काय? आता विवाह संस्थापक येशू आहे. आम्ही जोडीदार निवडत आहोत पुढच्या लाईफसाठी. आम्हाला आमचं जीवन जे आहे स्वर्गाकडचा प्रवास आहे. भले तुम्ही विवाहित असाल नसाल, विवाह होईल, ख्रिस्ती लोकांचं जे जीवन आहे ते स्वर्गाकडचा प्रवास आहे. त्या स्वर्गाकडच्या प्रवासाकडे आम्ही चालायचं आहे आणि आम्ही जोडीदार निवडायला आज आलेलो आहोत. वचन काय सांगतं बघा, आमोस 3:3 बघा. पूर्वसंकेत केल्याशिवाय, सर्वांना म्हणा पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण. पूर्वसंकेत म्हणजे ठरवल्याशिवाय. लक्षात येते बाबा,
मी एक ख्रिस्ती मुलगी करून घेतली, बरोबर आहे, करून घेतली मी, यावर या, आम्हाला प्रभूमध्ये चालायचं आहे, आम्हाला प्रभूमध्ये सेवा करायची आहे, आम्हाला चर्च चालवायचा आहे, आम्हाला प्रभूमध्ये चालायचं. आम्ही ठरवलं मी एक ख्रिस्ती मुलगी करणार. पूर्वसंकेत लक्षात येत आहे, मला सेवा करायची आहे. इथं अपेक्षा सांगतात बघा, मुलगी धार्मिक पाहिजे, प्रार्थना करणारी पाहिजे, सेवेमधली पाहिजे. आणि मग पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे एकमेकांशी चालतील का? म्हणजे पहिल्या भेटीला म्हणणार हो मी काय तुमच्यावर सेवा करणार नाही, मला काय आवडत नाही. बोला, मी सेवा करू शकत नाही, मला आवडत नाही. पोरगी तर मला पसंत पडल्या, गोरी पान आहे, पगार आहे चांगला, काय करावं सुभाष ब्रदर? करून टाका. सुभाष ब्रदर म्हणतो तेव्हा करून टाका आणि नंतर वरडत बसा सेवेत. सुभाष ब्रदर म्हणते उद्या पाळक साहेब. पोरगी म्हणते पूर्वसंकेत केल्याशिवाय ज्यांनी देवाला निवडले ती स्पष्ट म्हणते की मी देवाची सेवा काय करू शकणार नाही. जर आम्ही ठेवलं हे बघा तुम्ही माझ्याशी विवाह करत आहात पण आपल्याला प्रभूमध्ये चालायला लागेल. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, हे दत्ता हसारे बघा त्यानं बायकोला सगळं पहिला सांगितलेलं, हे बघ माझ्याकडे पगार नाही, जास्त नाही, पण मी देवाची सेवा करतोय, देवाची सेवेला तुला जाईल तिथं यायला पाहिजे. मी गेलो की देवाचा, घरी आलो की तुझा. पहिल्या मीटिंगमध्ये ते सांगून आलाय. आणि आज ती पोरगी नवरा 4पर्यंत उपाशी तर चर्चमध्ये थांबला, नवऱ्याच्या मागं तिला पण भूक लागलेल्या नसत्या, 4पर्यंत तो उपाशी असतात. नवरा खुर्च्या लावतोय चर्चमध्ये येऊन, बायको पण खुर्च्या लावते. नवरा झाडू काय मारतोय, बायको पण झाडू मारते. पूर्वसंकेत त्यांनी सांगितलं, मी ह्यांना सांगितलं बघा आपल्याला सेवा करायला लागणार, मी सेवक आहे, मला 4 लोकांकडे जायला लागणार, तुमचे सारखे सारखे फोन येऊन पण मला चालणार नाहीत. कुठं आहे तुम्ही, आत्ताच आला नाही. काही वेळा अनेक लोक कुटुंब अनेक जण प्रार्थनेला येणार, पाळकसाहेब आमच्यासाठी प्रार्थना करा, तेवढं पाहुणा येणार, मग वेळ होणार. काही वेळा सेवेमध्ये तुम्हाला जेवायला पण लागेल. पूर्वसंकेत लक्षात येते. आणि जर त्या तयार असतील तर आम्ही सुखानं चालणार, नाहीतर मग हे चल ग प्रार्थनेला जायचं आहे, चल होईल. काय करायचं यांचं सरकारी जॉब मला. हां येस थँक्यू. तू वचन सांगतं पूर्वसंकेत, सर्व म्हणा पूर्वसंकेत केल्याशिवाय. हां आता विचार करा, म्हणजे पूर्वसंकेत म्हणजे समजत नाही म्हणून मी उलगडा सांगतोय. पाळकसाहेब मी पुण्यात येतो, आपण लोणावळ्यात फिरून येऊया. पाळकसाहेब काय तयार आहे का तुम्ही? बघा पाळकसाहेब तयार आहेत. म्हणजे पूर्वसंकेत आमचं ठरलं. बघा मी येणार, बघा या मार्च एंडपर्यंत येणार, मला कंटाळा आला आहे, तुम्ही लोणावळा तेवढं मला फिरून आणायचं. बघा पाळकसाहेब बघणार, अरे सेवा तर मीटिंग नाही ना, ठीक आहे म्हणणार पाळकसाहेब, आहे पाळकसाहेब मी तयार आहे, या तुम्ही. पूर्वसंकेत केल्यापासून दोघे जण एकमेकाबरोबर चालतील काय? पाळकसाहेबांनी सांगितलं मी नाही, आणि ते माझ्यावर लोणावळ्याला येतील. असंच प्रियानं जोडीदाराच्या शोधामध्ये आहे. पूर्वसंकेत याचा अर्थ आहे आम्हाला प्रभूमध्ये चालायचं आहे, आम्हाला प्रभूमध्ये चालायचं आहे, आम्हाला प्रभूमध्ये चालायचं आहे. पूर्वसंकेत करायला पाहिजे. एक वचन वाचून आपण थांबूया. म्हणून प्रियानं मला सांगू द्या, तुम्ही जोडीदार निवडताना अविश्वासू निवडू नका. भले लेट होईल, अविश्वासू निवडू नका. बायबल स्पष्ट करतं अविश्वासू लोकांबरोबर आम्ही बांधील राहू शकत नाही. एकच वचन वाचतो, 1 मिनिटामध्ये थांबतो. वचन वाचूया. 2 कोरिंथ 6 अध्याय 14 ते 16 वचन. वेळ झालेला आहे. सुभाष पुढे या. एकच वचन वाचूया. तुम्ही आशीर्वादित होत आहात. तुमच्या जोडीदाराच्या निवडीमध्ये तुम्हाला हा वचन सहाय्य करला असं वाटतं का? खरोखर सांगा. वाटत नसेल तर नाही म्हणून सांगा. येस ठीक आहे. 2 कोरिंथ 6 अध्याय 14 ते 16 वचन. 2 कोरिंथ 6 अध्याय वचन 14 ते 16. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व सौराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताच्या बलिरायाशी एकक वाक्यता कशी होणार? विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराच्या मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्याच्यामध्ये वास करून राहीन, मी त्याचा देव होईन व ते माझे लोक होतील. हालेलुया. देवाचं वचन स्पष्ट करतं
तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर संबंध ठेवू शकत नाही. बाळासाहेब, अहो माझा जॉब, माझ्या प्रोफाईलला स्थळ मिळत नाही हो, म्हणून मी बघत आहे. बायबल परमिशन देत नाही. पाळक वेगळं देईल पण देव परमिशन देत नाही. बायबल सांगतं तुम्ही जोडीदाराच्या शोधात आहात का? तुम्ही जोडीदाराच्या शोधात आहात तर विश्वासणारं स्थळ बघा. मुलींना मला सांगू द्या, स्वतंत्र बिलकुल निवडू नका. स्वतंत्र कोणीच निवडू नका. जे निवडायचं आहे तुमच्या आईवडिलांना निवडू द्या. जे विश्वासणार आहे, तुम्ही जोडीदाराच्या शोधात आहात का? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला, तुम्ही येशूची निवड करा. तुमचे करिअर आता परमेश्वर आशीर्वादित करत आहे. ज्यांनी येशूला निवडलं त्यांच्या बाकीच्या 2 निवडी आहेत, करिअर आणि जोडीदाराची निवड आहे. परमेश्वर त्यामध्ये सहाय्य करेल. भले आत्ता लग्न होत नाही, टेन्शन येत असेल, पण परमेश्वर आशीर्वादित करणं. आम्ही स्पष्ट बघितलेलं आहे. विवाह ही संकल्पना परमेश्वराची, ती मौल्यवान आहे. छोट्या मोठ्या गोष्टीसाठी विवाह संकल्पना नाही आहे प्रियानो. मला सांगू द्या, आज विवाह करताना ख्रिस्ती तरुणींनी जोडीदार निवडला पाहिजे, विश्वासणारा जोडीदार निवडला पाहिजे. भले वेळ होईल, परंतु परमेश्वर आम्हाला देणार. परमेश्वर आम्हाला देणार. विश्वास आहे परमेश्वर मला उत्तमातलं उत्तम देणार. तेव्हा प्रभूसमोर नम्र व्हा. परमेश्वर तुम्हाला उंच करेल.